आपकी समस्या हमारी जिम्मेदारी। इसी संकल्प के साथ 4 अगस्त 2026 को पाथरी पंचायत समिति सभागृह में विधान परिषद सदस्य सईद खान उर्फ गब्बर खान द्वारा भव्य जनता दरबार आयोजित किया गया। इस जनता दरबार में सैकड़ों नागरिक अपनी समस्याएं लेकर पहुंचे, जहां उनकी शिकायतें सुनी गई और अधिकारियों को तत्काल कार्रवाई के निर्देश दिए गए। पाथरी पंचायत समिति सभागृह में आयोजित जनता दरबार में तालुका के विभिन्न गांव से आए सैकड़े लोगों ने पानी, बिजली, सड़क, स्वास्थ्य, शिक्षा, राजस्व, कृषि, सामाजिक न्याय, आवास योजना, पेंशन, सार्वजनिक निर्माण और सरकारी योजनाओं से जुड़ी समस्याएं विधायक सईद खान के समक्ष रखी। जनता दरबार के दौरान विधायक सईद खान ने प्रत्येक नागरिक की शिकायत को गंभीरता से सुना और संबंधित विभागों के अधिकारियों से मौके पर ही चर्चा कर समस्याओं के समाधान की प्रक्रिया शुरू करने के निर्देश दिए। इस अवसर पर सईद खान ने कहा कि जनता की समस्याओं का समाधान हमारी प्राथमिकता है। जिन मामलों पर आज आवेदन प्राप्त हुए हैं, उनमें अधिकांश समस्याओं का समाधान आने वाले 1 महीने के भीतर करने का प्रयास किया जाएगा। किसी भी नागरिक की सरकारी कार्यालयों के बार-बार चक्कर नहीं लगाने पड़े, इसके लिए प्रशासन को स्पष्ट निर्देश दिए गए हैं। उन्होंने ये भी कहा कि जनता और प्रशासन के बीच की दूरी कम करने के लिए ऐसी जनता दरबार आगे भी नियमित रूप से आयोजित किए जाएंगे, ताकि लोगों की समस्याओं का समय पर और पारदर्शी तरीके से समाधान हो सके। इस दौरान मौजूद अधिकारियों को लंबित मामलों का शीघ्र निपटारा करने, प्रत्येक आवेदन पर कार्रवाई सुनिश्चित करने और आम नागरिक को किसी भी प्रकार की परेशानी न होने देने के निर्देश दिए गए। जनता दरबार में शामिल नागरिकों ने अपनी समस्याएं सीधे जनप्रतिनिधि के सामने रखने का अवसर मिलने पर संतोष व्यक्त किया और इससे पहले का स्वागत किया। पाथरी में आयोजित इस जनता दरबार में वीडियो की नई किरण बनकर सामने आया है। अब सभी की निगाहें इस बात पर है कि अगले 1 महीने में कितनी समस्याओं का समाधान होता है और प्रशासन निर्देशों पर तेजी से अमल करता है। लोक पुकार न्यूज, डिजिटल न्यूज, जनता की पुकार, हमेशा आगाज। पूर्ण मेंटेनन्स गावाने साहेब पट्टी करून करते, पूर्ण मेंटेनन्स डीपी झाला, डीपी सुद्धा गावातले लोक पट्टी करून डीपी आणते। त्याच्यानंतर तार तुटली, गावातले लोक तार जोडले। मग सगळे जर मेंटेनन्स गावातले लोक करीत असतील तर एमएससीबीला अधिकार काय? एमएससीबी वसुली 2 महिने आमच्या गावाने सगळे मेंटेनन्स रेना गावकरी करते साहेब, आणि पूर्ण गावातले पूर्ण लाईटचे तार काढून केबल टाकण्याचं काम चालू आहे. आणि अर्ध काम केलं त्याचा फोटो घेतला, याची स्माइल त्यांनी वापरायला गाव आहे सिंगल गावान गोलगावान देव हेवेगाव हे ऑलरेडी ओव्हरलोडेड झालंय. ऍट अ टाइम इतकी गाव सुरू आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण असं सोल्युशन काढलं की आपण 1 दिवस 8 यांचं पिरियड सुरू होतो शेतीसाठी, आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र सबस्टेशन गावातलं मेंटेनन्स 1 रुपया सुद्धा एमएससीबीने केलं नाही. पूर्ण गावाकडे केलं आतापर्यंत केलं नाही. इथून पुढे गाव करते. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, यांचा जे ऑपरेटर आहे आम्हाला साहेब त्याचे पूर्ण मेंटेनन्स इथून पुढे त्यांनी करावं. यांचा माणूस तिथे येत नाही, गावातले पूर्ण करते सर मेंटेनन्स नाही साहेब. मग ते बिल मागायला सुद्धा यायला नाही पाहिजे. मेंटेनन्स आम्ही करतो म्हणलं, मेंटेनन्स पाहिजे. आणि साहेब अजून ऑपरेटर यायला जर गावामध्ये जर काही दुर्घटना झाली, तार जर तुटली, ऑपरेटरकडे साधा मोबाईल सुद्धा नाही. 2 तास थांबावं लागतं ट्रिपिंग घ्यायला. विचार करा म्हणून ऑपरेटर समोर यावं लागेल आणि त्याला तुम्ही जिम्मेदार राहतात. ते जमणार नाही. खरं सांगायले का 3 वाजता नीटला जावं लागतं ऑफिसमध्ये. का नाटके ते तुमचे? आम्ही आमदार साहेबांचं मान ठेवून, आमच्या नेत्यांचं मान ठेवून आम्ही काही करत नाही, ह्याचा तुम्ही फायदा घेऊ नका.
कारण आम्हाला आमची डीपी आणि आमचे लाईट सगळे आम्हाला कॉलनीमध्ये रेडी द्या, बाकीच्या महिलांचा विचार करा. भैया देतच नाहीये. हा हा यांचं साहेब अडचण अशी आहे, डीएससी साहेब तुम्ही जिम्मेदार राहता. हे जमणार नाही. खरं सांगायचं कारण 3 वाजता नीटला जावं लागते ऑफिसमध्ये. काय लागते ते तुमचे. आम्ही आमदार साहेबांचं मान ठेवून, आमच्या नेत्यांचं मान ठेवून आम्ही काय करत नाही. याचा तुम्ही फायदा घेऊ नका. कारण आम्हाला आमची डीपी आणि आमचे राईट सगळे आम्हाला कॉलनीमध्ये रेडी द्या, बाकीच्या महिलांचा विचार करा. भैया देतच नाही. प्रश्न कसा आहे, हे नवीन आहे, पण दुसरा प्रश्न आपल्याला निधी उपलब्ध काय म्हणली स्टाफ उपलब्ध करून याचा टेक्निकली अडचण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वरच्या लेवलवर शहराचा विषय खूप गंभीर आहे. त्यांच्या हातात नाही, त्यांच्या रिपीट प्रश्न विचारू नका. झालेले भैया नवीन प्रश्न असतील तर तो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. आणि दुसरी गोष्ट मी त्यांच्याकडे 2 मागण्या करतो की याच्या अगोदर आम्ही एमएससी मध्ये गेलो दिग्रसकर साहेबांकडे. महाराजांच्या पुतळ्यासमोर जे काय वाईन शॉप आहे त्यांनी तात्काळ बंद करून गरीब प्रशासनाला नाही तरी केला तरी आपण दादागिऱ्या करून काही करून ते स्थलांतर करण्याची मागणी करतो. आणि दुसरी गोष्ट मी प्रश्न आणि गोरगहाण शेतकऱ्यासाठी हा प्रश्न आहे. आमदार साहेब यांच्या साक्षीनं गेली 10 वर्ष झालं आम्हाला 3 फेज वीज पुरवठा 1 दिवस आड करून होतो. महाराष्ट्रात एकमेव असं फिडर आहे ज्याचा वीज पुरवठा 1 दिवस आड करून होतो. अजून एकदा लक्ष द्या. तर सन्माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की आम्हाला आता गायकवाडीला पाणी आले, आमचा एरिया अजून पाऊस झालेला नाही, तर जास्तीत जास्त वीज पुरवठा कसा सुरळीत करण्यात येईल याच्यासाठी आपण महावितरणला विनंती करावं. असं जर तुमच्याकडून तक्रारी वेळोवेळी येत असतील तर त्याच्यावर 100% आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण कारवाई करणार आहोत हे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. साहेब वाटाचे प्रश्न आहे ते एमएससीबीचा प्रश्न आहे. मॅडम शांतता ठेवा, चर्चा करू नका. एमएससीबीचे अधिकारी कोण आहेत? आपण तिथं राहतात साहेब. पाथरी शहरामध्ये कुठं ट्रान्सफॉर्म अगर गेला तर 3-3, 4-4 दिवस ट्रान्सफॉर्म येत नाही. पूर्ण शहरामध्ये ते डिपे आहेत, त्यांचे किटकॅट बघा, त्यांचे फ्यूज बघा कसे शिवाय आहेत, त्यांच्याशी संपर्क होत नाही. एमएससीबीला आणि तर आम्हाला कोणी भेटत नाही. आणि पाथरी शहरामध्ये एवढं विजेचा लपंडाव आहे आणि एवढ्या विजेच्या समस्या मॅडम की पूर्ण जीर्ण झालेला ताला, लोकांच्या घरावर लोणकळणारा ताला. आणि विनंती आहे, मी वडील बोलतोय साहेब. हातगाव फिडर मधून वडी सबस्टेशनला लाईट पुरवठा केला जातो. लाईट एप्रिल महिन्यापासून 9ला लाईट यायची संध्याकाळी. पीएमसी 2.5 वर्षापासून अडकलेली. एक तर त्याला सोलार आलं नाही, त्याचे पैसे रिफंड होईल म्हणून सांगितलं. एक आपले कादेर साहेब म्हणून परभणी ज्यांच्याकडे आम्हाला डिग्रसकर साहेबांनी पाठवलं आणि तिथं पाठवल्यानंतर त्यांनी कोऑपरेट केलंच नाही, तरी पैसे जमा झाले. या सीएससी केंद्रावरून झालं, त्यांच्यासोबत आमची थोडी बाचाबाची झाली. किती दिवसामध्ये सोलार ट्रेन प्रवास आहे. अक्षरशः डिलिव्हरीचे पेशंट आम्हाला कमांडर गाडीमध्ये न्यावं लागले. एवढी भीषण परिस्थिती. नाही पण मी त्याला पहिली दंडाची नोटीस कारवाई नाही पाठवणार नाही. आपले जन्मनोंदणीचे प्रस्ताव साहेब आदेश देण्यासाठी आपल्या तहसीलमध्ये आहेत. तुम्ही
5 महिने झाले आमच्या शाळेत 10 ते 4 त्यांना बोलून बाकीच्या शाळा ऍडजस्ट करायची आहे. तुमच्याकडे काय अडचण असली तर सांगा, पण शाळेचं टायमिंग सध्या त्यामुळं ऑक्टोबरपर्यंत बाकीच्या शिक्षकांनी त्यांचे काम करायचे हे पण सांगितले. आणि रात्रीच्या दिवस आहे तुमची काय वैयक्तिक असेल तर सांगा, आपण रात्रीच्या मार्फत करू. सैयद नबील हाशमी सर, हमारे पास रास्ते नालियाँ खंभे कुछ भी नहीं। रस्ते काम चालू करा था ना मैंने। ओ लालू खान साहब चिक्कड़ में इतने से पहले था। अरे पर रस्ते चालू करे तो लालू खान साहब ने उधर राजा भाई आपको बताया पिछले बारी में रस्ते क्यों रोके तुम? कहाँ गया हमने कहा रोके? अभी हमारा कैसा भैया, हमारा कैसा अभी चालू कर दे तो क्या करना? हमारे रस्ते नालियाँ पगार भेटती तर मंडळीला भेटत नाही, मंडळीला भेटती तर मला भेटत नाही. तिथे गेलं अधिकाऱ्याकडे गेले तर म्हणते ऐकून घ्या, अधिकाऱ्याकडे गेले अधिकाऱ्याकडे गेलं तर काय म्हणते, तुला सईद खान मोठा आमदार आहे, तुला पगारची गरज काय? पुन्हा तहसीलदार साहेबाकडे गेलं तर मला ते तहसीलदार साहेबाकडे जाऊ देत नाहीत मला. आणि मला भेटली तर माझ्या मंडळीला भेटत नाही. आम्ही काय करावं? आंतरच्या पास आहे, मी दुकानं मागून खातो. घरी खोटं तुम्हाला सांगतो मी. आहे सईद खानचा, मी शिवसेनेचा नेता आहे, सईद खानचा कार्यकर्ता आहे, पण माझ्या मागे सईद खानचा सारा आहे, पण मला पगार पाहिजे नाही. साहेब आहे पण पगार पाहिजे मला. आमच्या तहसीलदार साहेबाला मी हात जोडून काय करून विनंती करतो, मला पगार मंडळीला चालू करा. मला म्हणते टेम्परवारी अपंग सरपटी गेले नाही सर, माझे दोन्ही मंडळी हे अपंग आहेत. आमच्या शेख भाई आमदार साहेबाला घरी येऊन घ्या. आता तहसीलदार साहेब काय त्या सर, याच्यामध्ये आपले अध्यक्ष साहेबांचा मला फोन आला होता, तर याच्यामध्ये दोन्ही मंडळी जे अपंग आहेत त्याच्यामध्ये यांना पगार सुरू आहे, त्यांच्या मंडळीचं जे आहे तात्पुरत्या स्वरूपात आणि 30% काहीतरी अपंग होतं म्हणून ते बंद झालेलं आहे. तर मी तसं आपल्या अध्यक्ष साहेबांना सांगितलेलं होतं की आपण सिव्हिल सर्जनकडे असताना आपण लगेच सुरू करू. काही जिल्हाधिकारी, काही जिल्ह्यामध्ये 20 रुपयाचे अधिकारी येतील ना, 20 क्षेत्राचे त्यांचा उपकरण झाले किंवा कसं काय जमीन होते ते एका पॅरामीटर गव्हर्नमेंटने सांगितलं होतं. त्याच्यात पुढे चालणे तेवढं एका बघूच्या सर्व जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे यासाठी जनता दरबारात आयोजन केलं, त्याबद्दल आदरणीय भैयासाहेबांचं अभिनंदन. भैयासाहेब, सर्व समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुम्ही पाटीलचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, ते अभिनंदनीय बाब आहे. पण त्या आजूबाजूचं अतिक्रमण आणि त्या ठिकाणचं दारूचं दुकान जे आहे ते उठवलं पाहिजे, त्यानेकरून कुठल्याही प्रकारचं जाळवोट लागणार नाही. यासाठी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण या बाबीवर थोडं विशेष लक्ष द्यावं. ग्रामीण भागामधून पाटील शहरामध्ये शिकण्यासाठी मुलीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यासाठी मानविकाची ती बस आहे. ती बस 4 वाजता 3:30 वाजता जात आहे. त्यामुळे शाळा सुटते 5 वाजता आणि बस जाते 3:30 वाजता. त्यामुळे एसटी महामंडळाला तेवढे विनंती करावं लागेल आपल्याला 5:30 वाजता एसटी केली पाहिजे. येऊन चौकशी करा. माझ्या वडिलांपासून तुम्ही चौकशी करा. वेगवेगळे प्रश्न मांडतोय, पण आज प्रत्येकीचा बहुतांश जण शेतकरी आहे. किती शेतकऱ्याच्या शेताला पीक पेरायला लागलाय दाखवा बरं. त्याच्याबद्दल कोणी शेतकरी विचारतोय का शासनाला? पीक विमा जुन्याच पीक केल्यावर भरते आणि परत करून ओरडायचं शासन पीक विमा देत नाहीये. शासन कसा पीक विमा देईल?
कधी आपण जाऊन तहसीलदार कलेक्टर यांना विचारलंय का की शासनानं आता नवीन जी वेबसाईट चालू केलेली DCSMS ही कधी चालू होणार आहे, आमच्या शेतीला पीक पेरा कधी लागणार आहे? एक मिनिट साहेब, त्याच्या पुढचंही बोलायचंय. हा प्रश्न शेतकरी काम करू नका. तुमच्याकडे माझ्याकडे आलेले तुमच्याकडे धनुष्यबाणाचा माणूस आला की तुम्ही त्याची वाटत लावते. मला असं तुमचे 50 तक्रारी आहे माझ्याकडे. तुम्ही असा भेदभाव करू नका ना. ते थांबे तू आता करू नको, तुम्ही असं करू नका. तुम्ही माणूस बघून काम करू नका. तुम्ही अधिकारी म्हणून सगळ्याचे काम करा. असं करू नका, असं वागू नका. तुम्हाला विनंती आहे माझी. आज प्रत्येक माणसाची मॅडम तुम्ही पण वकिली करू नका. आमच्याकडे पर्सनल तक्रारी येते. असं तुमच्या माणसाची तुम्ही साईड घेऊ नका. जे माझ्याकडे 50 लोकांनी यांच्याबद्दल तक्रारी केलेली आहे, असं नाही. आणि तुम्ही सगळ्याचे काम करा. आम्ही मला याचे करू नका, तुम्ही सगळ्याचे करा, पण काम करा. आणि आमच्या लोकांना त्रास देऊ नका ही विनंती आहे. नाही सांगा, माझ्या ऑफिसला येऊ नका. तुम्ही कामं करून द्या लोकांची. कोणताही माणूस असून द्या, त्याचे काम करा हे विनंती आहे. सांगितलं ना भाई आता आपल्याला वेळ देतात हे लक्षात घ्या. हॅलो, माझा पहिला प्रश्न असा आहे, सर्व कर्मचारी आमचा जे रामपुरी रस्ता मधला ज्यावेळेस गोदावरीला पूर येतो त्यावेळेस नाही मला रस्त्याविषयी बोलायचं होतं. माझं एवढा खराब झालेला आहे ते सगळी किती एवढी पडायला झाली आणि व्होल्टेज तर तुम्हाला सांगतो घरातले फॅन वस्तू सर्व जळायला आणि हे लाईन हे कोणी लक्ष देईना आमच्या गावात. काय होतं आमच्या गावात तारा तशाच झिरमिर तारा फुललेले. त्यांनी अर्ध काम केलं, अर्ध केलं त्याचा बोनस घेतलाय. वाट नाही हे गाव तीर्थक्षेत्र आहे आपण जाणता. आणि 3 ते 4 वर्षापूर्वी तिथला मेन रोड पाथरी ते गुंजवणा झालेला आहे. त्याला एवढे खड्डे झाले आणि एवढ्या गाड्या जाणून मुश्किल आहे. अशा परिस्थितीत काय पोझिशन आहे टेंडर झालेलं आहे त्याचं आणि 10 वर्षाची त्याला मेंटेनन्स आहे. 10 वर्षाचं मेंटेनन्स आहे. नक्की काय शांतता का माझी विनंती आहे. शांतता का आणखी परीक्षा राहिले. आज सोलार पंपाचे बिल त्यांनी जवळपास 24 भरलेले. आज जे तो त्या 23/6/2026 देतो म्हणले. त्याच्यानंतर 5 दिवस मी परभणीला इन्क्वायरी केली आणि देण्याचा पत्ता नाही, बोलून उचलून आले. असं तुम्ही सीएम ला बोलतो, डीसीएम ला बोलतो, सगळ्याला बोलतो, पण कोणती देवस्थानची जागा कोणी हडप करायचा प्रयत्न करायचा असाल तर तसा होणार नाही. हे जे देवस्थानची जागा आहे ते देवस्थानची जागा देवस्थानाला भेटायला पाहिजे. त्याची मालकीची जागा असत त्याला भेटायला पाहिजे. पण देवस्थानची जागा जे समोर होती तिथं तुम्ही रोड पर्यंत थांबे काढले. आले काकाला सगळं माहिती आहे. 22 गुंठे जागा आमची देवस्थानची तिथं दर्गाची होती, ते जागा तिने हडप केलेली आहे. देवस्थानची जागा ते 22 गुंठे काढून द्या. आणि तुम्ही कंदुरी हाल पाडला, त्याला नोटीस दिली का पाडायच्या? ऐका ना, कोण पाडला ते? हो केंद्र साहेब, कोण पाडला ते? कोण पाडला? नाही मग पाडला कोण ते? नगरपालिकाचा अधिकार आहे ते नोटीस देणं हे करणं कारवाई. तुम्ही नाही मग पाडला कोण? नाही मग पाडला कोण ते जे बांधला? 22 गुंठे जागा आमची दर्गाची येते. दर्गाची जागा दर्गाला भेटायला पाहिजे. मालकी त्याची त्याला द्या ना. पण तुम्ही दर्गाची जागा बी त्याच्या नावावर करून द्याले. उद्या कोणाचा फोन येईल, फोन आल्यावर का तुम्ही कोणावर अन्याय करणार का? फेरमोजणी करा, त्याची नक्षे काढा आणि व्यवस्थित त्याचे जे अर्ज त्याच्यावर कारवाई करा. असं करू नका मॅडम. त्याच्यावर नाही, तसं नाही मॅडम. ते 2 देवस्थानचे
ते काय करायचं तुम्ही ऐका, कायदेशीर प्रक्रिया काय करायची तुम्ही करा, पण देवस्थानची 22 गुंठे जागा निघायला पाहिजे. देवस्थानची जागा देवस्थानला भेटायलाच पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलणार आहे, एकनाथ शिंदे साहेबाला बोलणार, तुम्हाला फोनच पाहिजे तुम्ही वरून फोन करायला लावतो. पण साईबाबा देवस्थान आणि दर्गा हे 2 देवस्थानचे बद्दल सगळ्याची श्रद्धा 2 देवस्थानावर आहे. त्याचा एक हीच बी कोणाला आम्ही खाऊ देणार नाही आणि काय होऊ देणार नाही. त्याचा आहे त्याला भेटायला पाहिजे. तुम्ही त्याची काळजी घ्या. ते फेरमोजणी त्याच्यात जे मार्ज आहे त्याच्यात तुम्ही अर्जावर कारवाई करा. नुसतं ते विचारा, ते स्वतःसाठी काय नाही मागायला, देवस्थानची जागासाठी मागायला. त्याची फेरमोजणी करा, तुम्ही काय करायची करा. आणि पूर्ण गावात माझा प्रश्न एवढा आहे, गावातलं मेंटेनन्स 1 रुपयाचं सुद्धा एमएससीबी ने केलं नाही. पूर्ण गाव करीत आतापर्यंत करीत नाही. इथून पुढे गाव करीत नाही. काय पाहिजे आम्हाला साहेब त्याचं पूर्ण मेंटेनन्स इथून पुढे त्यांनी करावं. यांचा माणूस तिथे येत नाही, गावातले पूर्ण करते सर मेंटेनन्स. पैसे लोक आहेत त्यामुळे करत असतात. नाही साहेब, मग त्यांनी बिल मागायला सुद्धा यायला नाही पाहिजे. मेंटेनन्स आम्ही करतो म्हणलं, मेंटेनन्स पाहिजे. आणि दुबली ऑपरेटरकडे साधा मोबाईल सुद्धा नाही. 2 तास थांबावं लागतं ट्रिपिंग घ्यायला. विचारा त्यांना, बरड म्हणून ना ऑपरेटर जे आहे पिढी मॅडम कोण याची फायनल होईल पिढी फायनल त्यानुसार आम्ही कटत नाही. माझं नाव सिद्धेश्वर तलाव आहे आणि मी ओडिसा आहे. माझ्या आईच्या नावाने घरकुल आलं होतं. आमच्या गावाचे इंजिनियर 1 महिना झाले की इंजिनियर बदलले आणि इंजिनियर प्रत्येक हप्त्याला 1000, 2000, 3000 रुपये पैसे मागतात. आपलं शहर जे आहे 50,000पेक्षा जास्त लोक असतील आणि सगळ्यात गंभीर प्रश्न सध्या कोणता आहे, हा विजय आहे. तर यामध्ये काय माहितीये का की टाउन 1, टाउन 2 आणि टाउन 3 हे फिडर आहे. तर आपल्या इथं जवळजवळ पहिल्या टाउन 1 आणि टाउन 2 ते 45-46 रुपये झाले. विजेची मागणी जास्त आहे. आपल्याला 10 ते 15 ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शहराचा विजेचा जो हा प्रश्न आपल्याला सोडवायचा तर टाउन 4 आहे. आमदार साहेब की टाउन 4 झाल्याशिवाय आपल्या शहराचा विजेचा प्रश्न सुटणार नाही. आणि ते तुम्हाला विनंती आमदार साहेब की हा टाउन 4 जे आहे ते तुम्ही मंजूर करावा. आणि एमएससीबी जे आहे सगळ्यात महत्त्वाचं की यांचे जे लाईट साहेब आता इथून निघते आपल्या याच्यापासून तर 5 ते टेक्निकल पर्यंत म्हणजे तिथं फक्त एबी स्विचच नाही. एबी स्विच टाकले तर त्या भागाची लाईट गेली तर तेवढाच पुरवठा बंद राहतो. पूर्ण शहराचा विद्युत पुरवठा बंद. आमच्या शहराच्या आम्हाला नागरिक पाण्याची तक्रार येतात. लोक पाण्याची तक्रार करते 3 दिवस पाणी पुरवठा बंद राहिला. पाणी पुरवठा कशामुळे बंद राहिला की तुम्ही तिकडे ढालेगावची लाईट बंद केली, आमचा पाणी पुरवठा विसरला. वडीलची लाईट बंद केली, तिकडे आमचा पाणी पुरवठा विसरला. तुम्ही एबी स्विच तर टाका. आता काय कार्यकारी अभियंता एसीला बोलू हे बी प्रश्न तुम्ही आम्हाला सांगा. तुमच्या लेवलवर तुम्ही सोडवा, वरिष्ठ लेवलवर आम्ही सोडू. आणि तुम्हाला निधी पाहिजे आम्ही करून घेऊ. पण हे विजेचा सिरियस विषय झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही आता जागेवर माझ्याकडे आणि हे दोघं जण प्रयत्न करायला साहेब आले तर आम्हाला पण काम चांगलं होईल. त्यांचे कर्मचारी जे आहेत ना तुम्ही पुष्कळ उचलत नाही. कर्मचारी बिलकुल स्विच ऑफ बाहेर काय विषय ते आम्ही तुम्हाला मदत करू. असे पैसे नाही ट्रान्सपोर्टिंग हे आता आले यांच्यावर बरेच इतर वगैरे हे आम्ही प्रश्न मिळून देतो. मी मदत करतो. झाल्यावर या काम करत आहे. त्यांची नांदेडमध्ये मीटिंग आहे म्हणून तिकडे गेले. कार्यकारी अभियंता आले का नाही तुम्ही फोन उचलत नाही काय कोणाला सोल्युशन काय ट्रान्सपोर्टेशनचं बिल कसं निघणार काय घेणार ते ड्युटिंग जर एक्झिक्युटिव्ह जर कार्यकारी अभियंता तुम्ही उद्या माझ्याकडे या आणि निवासस्थानाची बैठक लावा. तुम्ही असंच 4-4, 8-8 दिवस काढणार असं नाही. लोक परेशान व्हायचे ना त्याचा प्रश्न बरोबर आहे ना. त्यासाठी ग्रामीण भागासाठी रात्री लाईट चालली शहरामधला कार्यकारी अभियंता शहराचे तारा तारा कोणाचे ठरवत पाहिजे.
थांबा 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 थोडं थांबा. आमदार साहेब बोलत आहेत, थांबा थोडंसं. 12 इतके रूप झालेले. एक माणूस तार पडला, त्याचे पूर्ण पाया पिया जळाले, पाचशे पैसे द्यायला लागले. ते माणूस आयुष्य नवीन झालं. असे लोकांच्या अंगावर तारा पडले, याचं प्रॉपर सोल्युशन करावं लागते. पुरं पोल चढले खालून. पाथरी शहराची अवस्था खूप बेकार आहे. त्याच्यासाठी मला उद्या तुम्ही तुमचे फिटिंगा काय असतात ते जीवार मोठे नाही, लोकांच्या आयुष्याचा धोका आहे. कोणतं तार कोणतं पडायला. एका नगरमध्ये माझ्या घराच्या समोर आता हाताला लागते असं तार तिथं खाली आला. त्यासाठी तुम्ही गिफ्ट इंजिनियर उद्या मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमचे काय बी कामं असेल ते सोडून द्या. पैसे उपलब्ध आम्ही करून देऊ डीपीडीसी मध्ये. पण त्याचा काय उद्या सगळं निकाल लावा. दुसरा विषय ग्रामीण भागाचा, रात्रीची लोड सेटिंग नाही पाहिजे. दुसरा घ्या तुम्ही, काय अडचण नाही. मुलाचा शिक्षणाचा विषय कसा करायचा ते सांगा. ग्रामीण सेक्शनला मी आहे कोल्हापूरचा आणि जॉईन झालेला एक महिन्यानंतर मी बोललो याच्यामध्ये. मला बऱ्याच निवेदन वगैरे आलेले ते एससी साहेबांना मी पाठवून देऊन पण पर्सनली पण बोलून घेतलेलं आहे की 12 ते 6 म्हणजे दिवसाचे 12 ते 6 एक वेळ घ्या. आणि 7 ते 9 संध्याकाळी मला पण माहिती आहे की बाबा ती इरिटेटिंग होणारच आहे, लोकांना इरिटेटिंग होणार आहे. मी त्याच्याबद्दल आता माझ्या हदगाव आणि कासापूर या 2 सेक्शन आहेत, त्याच्यामध्ये जेवढी गावं येतात त्या लोकांना जरी विचारून घेतलं तरी चालेल की बाबा त्यांच्याबरोबर म्हणजे मी कॉर्डिनेशन तुमच्यासारखे तरुण लोक भेटले अधिकारी आम्हाला माझ्याकडे आम्ही एसी ला बोलतो. मीटिंग झाल्यावर इकडे या माझ्या बंगल्यावर. सगळे तालुक्याचे आमची लाईटचा जो विषय गंभीर आहे, मुलाच्या शिक्षणाचा विषय. दोघं मिळून या. आपण कार्यकारी चला ठीक आहे. माझी तुम्हाला कृपा विनंती तुम्ही पहिला वापर करा. तिथं एबीसीची गरज आहे, तिथं एबीसी तुम्ही बसा. तुम्हाला अडचण काय ना मला सांगा. तुमच्या अडचण प्रश्न विषय काय झाला आधी काम केलेले ते म्हणजे बरोबर झालं होतं. विदाऊट सर्वे असे बऱ्यापैकी कामं झालेले. हा पण त्यामुळे काय झालेलं होतं आधी. आता ज्या वेळेला एक नंबरवर जर काम करायचं ना तर बऱ्यापैकी पावसामुळे जेव्हा आता लाईन खराब असल्यामुळे बऱ्यापैकी आपला लोड आकड्याचं प्रमाण पण जास्त असल्यामुळे लोड पण वाढायचं. हेच पाहिजे बरोबर. ज्या वेळेला लोड वाढेल 1 नंबरवर फिडरवर आपल्याला परमिट ज्या वेळेला घ्यायचं झालं तर 2 आणि 3 बंद करायला लागत असल्यामुळे काय झालेलं आहे क्रॉसिंग वगैरे आलेलं आहे. क्रॉसिंग बऱ्याच वेळेला आधी सर्वे नसल्यामुळे तर त्यामुळे इंडक्शन मारून इंडक्शनचे 2 वायरीमध्ये एकत्र करंट सप्लाय परत येऊन आपल्या म्हणजे कामगाराला सुद्धा त्रास होऊ शकतो. यासाठी आपण 1 नंबर आणि 2 नंबर दोन्हीवर परमिट घेतोय. एवढाच विषय. पारे साहेब तुमचा टेक्निकल काय प्रॉब्लेम आहे ते आमदार साहेबांना सांगा. काय प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आम्हाला आहे. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तरी पण कॉमन मॅन म्हणून महाराष्ट्र रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जे लोकांचे जे प्रश्न 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना सोडिले त्याची शिकवण आम्हाला आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष होते. 2.5 वर्षामध्ये गोरगरिबाचे जे कामं केले, गोरगरिबासाठी जे योजना आणले एकनाथ शिंदे साहेबांना, त्यांची शिकवण आम्हाला आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद दिला, 2 जिल्ह्याचा आमदार केला विधान परिषदचा. आज अनेक लोकांना आमदार व्हायला आयुष्य जाते पण एकनाथ शिंदे साहेबांना इतके कमी वयात मला आशीर्वाद दिला एक मुलगा म्हणून. एकनाथ शिंदे साहेबांचा नेहमी आशीर्वाद माझे पाठीशी असते. एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद होता म्हणून पाथरी नगरपालिका आमच्या ताब्यात आली. मी बँकेचा डायरेक्टर झालो जिल्हा मध्यवर्ती बँकेचा. माझा भाऊ बिनविरोध आला. आज 4 संचालक एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो. जिल्हा मध्यवर्ती बँकला आमदार म्हणून निवडून आलो. हे सगळं एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची जे शिकवण आहे गोरगरिबाचे कामं व्हायला पाहिजे, गोरगरिबाचे आशीर्वाद त्यांचा लागायला पाहिजे. आरोग्याच्या माध्यमातून सगळ्यात मोठा जिल्ह्यामध्ये आमचं काम आहे. आज आरोग्याच्या माध्यमातून 4 वर्षात 10,000 लोकांचा जीव वाचविला, 10,000 लोकांचं ऑपरेशन आम्ही केलं. आज बी बघा 81 पेशंट माझे मुंबईला आहे. जे गोरगरिबाचे जे आम्ही कामं करतो तर गोरगरिबाची अपेक्षा आमच्याकडून भरपूर आहे. त्याच्यामुळे जनता दरबार आम्ही
लोकांचे प्रश्न गोरगरिबाचे मिटण्यासाठी घेतलेले प्रत्येक महिन्याला आम्ही जनता दरबार घेणार आहे. आणि हे आता आज जितके प्रश्न आम्ही विचारले आणि जे प्रश्न लोकांचे गोरगरिबाचे जे प्रश्न आहे ते निकाली लागले का नाही लागले ते आम्ही पुढचे जनता दरबार मध्ये घेणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद, चांगला काम करू, लोकांना न्याय देण्यासाठी काम करू. आज बघा पाथरी शहरामध्ये आम्ही 2700 घर रेग्युलाइज केले. जे 35 वर्षापासून त्यांचे मालकी खाण्यामध्ये त्यांचे घर नव्हते ते 2700 मधले 500 लोकांना घरकुल भेटला. म्हणजे 500 लोकांना छत द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांचं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं केलं. इथले नगराध्यक्ष असू द्या, आमचे भाऊ उपाध्यक्ष आमचे आलोक चौधरी साहेब असू द्या, आमचे सर्व नगरसेवक असू द्या, चांगले प्रकारचं काम ते नगरपालिकेत करत आहे. आमचे ग्रामीण भागामध्ये नाना टाकडकर असू द्या, आमचे तालुका अध्यक्ष वाकणकर साहेब असू द्या, आमचे सर्वच आमचे जिल्हा परिषद सभापती कृष्णा शिंदे साहेब असू द्या, चांगला काम ते बी करायले. मानवतमध्ये सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे, चांगला काम करत आहे. इथले आमचे एसडीओ मॅडम त्यांचा बी चांगला कार्य आहे, आमचे तहसीलदार साहेब त्यांचं बी चांगला काम आहे. त्यामुळे गोरगरिबाचे प्रश्न मिटायसाठी प्रशासन आणि आम्ही मिळून लोकांचे प्रश्न कसे मिटू शकते म्हणून जनता दरबार घेतला होता. खूप प्रचंड लोक आज जनता दरबारला आले होते आणि 100% प्रत्येक महिन्याला गोरगरिबाला न्याय देण्यासाठी, गोरगरिबाचे प्रश्न सुटण्यासाठी असं काम करतो. साहेब, आजच्या जनता दरबार मध्ये महत्वाचा मुद्दा कोणता आणि कोणता निकाली लागलाय? फार विषय, विजेचे विषय, शेतकऱ्याचे घरकुलचे, शेतीचे विषय, रस्त्याचे विषय, आज घरकुलचे विषय, गोरगरिबाचे विषय, प्रत्येक विषय खूप विषय आहे. त्यामुळे हे विषय त्यांचे लेवल, तहसीलदार साहेबांचे लेवल असू द्या, एसडीओ मॅडमचे लेवलवर जे प्रश्न सुटते ते सोडू आणि जे वरचे लेवलचे विषय ते 100% आमदार म्हणून मी सोडवायचा प्रयत्न करीन आणि गोरगरिबाला न्याय द्यायचं काम करेन. तुमची तब्येत खराब आहे, गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या हाताला सलाईन लागलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही आज जनता दरबार घेतला, काय सांगाल? काय नाही, तब्येत तो थोडी खराब आहे, तरी पण एक लोकांसाठी काम करायला पाहिजे. जनता दरबारची आम्ही 8 दिवस अगोदर तारीख दिली होती. याच्या अगोदरचा एक जनता दरबार आमचं काय झाला, वडील वारले होते माझे, त्यामुळे ते जनता दरबार रद्द झाला होता. हे जनता दरबारच्या वेळेस माझी तब्येत खराब आहे, पण लोकांसाठी काम करायला पाहिजे. आता मी सलाईन घेऊनच आलो जनता दरबारला लोकांसाठी. एकनाथ शिंदे साहेबांची मी सांगितलं ना शिकवण आहे. एकनाथ शिंदे साहेब बिमार असताना गोरगरिबाचे काम करतो, त्यांची शिकवण मध्ये आम्ही मोठे झालेलो आहे. 16 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या सहवास मध्ये मी आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही काम करतो. 100% इथे तालुक्याचे, मतदारसंघाचे जे बी जिल्ह्याचे विषय असन प्रामाणिकपणे आम्ही काम करायचा प्रयत्न. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते. विकासाच्या दृष्टिकोनातून काय विजन आहे आपलं, जनतेला काय आश्वस्त करायला? खूप काही विषय आहे. आता पाथरी आहे, साईबाबाची जन्मभूमी आहे, त्याच्यासाठी 91 कोटी रुपये आम्ही निधी आणलेला आहे. ते साईबाबा जन्मभूमीचं काम चालू करायचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताने त्याचं भूमिपूजन करायचं आहे. अनेक विषय हिंगोली परभणी जिल्ह्याचे जिवाड्याचे विषय, जितके विषय 100% ते निकाली लावायचं काम करू, गोरगरिबाचे न्याय देण्यासाठी काम करू. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.